महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त शाळेत भाषणमालेचे आयोजन. केशरबाई चाहल स्मृती प्रतिष्ठानद्वारा संचालित श्री शारदा ज्ञानपीठ शाळेत दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी आद्य समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त विशेष भाषणमालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर चाहल सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल देवतळे आणि व्यवस्थापक श्री तन्वीर शेख यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. यानंतर महेश महाजन यांनी सादर केलेल्या बहारदार वंदन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष तसेच महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त संस्थाध्यक्ष आदरणीय डॉक्टर चाहल सर यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले यांच्या जन्मदिवसापर्यंत विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आधारित भाषणमालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सहाय्यक शिक्षक श्री सुकेश भत्तलवार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. तसेच महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षाचे औचित्य साधून त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी, फुले विचार अधिक व्यापक आणि वाचनीय करण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व वैचारिक जाणीव निर्माण करण्यासाठी कोणते उपक्रम राबविता येतील याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील इयत्ता 7वीतील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली. पृथ्वीराज संदलवार याने महात्मा फुले यांचा जीवनपट उलगडून सांगितला. साक्षी पेंटावर हिने महात्मा फुले यांचे साहित्यिक कार्य, रिया हराळ हिने त्यांचे शैक्षणिक कार्य, वैष्णवी बरोबर हिने सामाजिक कार्य, संबोधी रामटेके हिने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यावर प्रकाश टाकला. तर जीविका राठोड हिने महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे विश्लेषण करून त्यातील विचार आणि वर्तमान काळातील त्यांचे महत्त्व आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडले. अध्यक्षीय भाषणातून आदरणीय डॉक्टर चाहल सर यांनी महात्मा फुले यांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी विविध उपक्रम, स्पर्धा आणि वैचारिक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा अभ्यास करून ते आपल्या जीवनात आचरणात आणावेत हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कु चारुशीला ठमके यांनी केले. तर कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक शिक्षक श्री सुकेश बत्तलवार यांनी केली. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही भाषणमाला विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरली. फुले विचार म्हणजे शिक्षण, फुले विचार म्हणजे समता, फुले विचार म्हणजे स्वाभिमान, फुले विचार म्हणजे मानवता. महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवन म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या समाजाची प्रेरणादायी वाटचाल आहे. त्यांनी पेटवलेली ज्ञानाची ज्योत आज 200 वर्षांनंतरही आपल्या समाजाला प्रकाश देत आहे. द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने आपण त्यांच्या कार्याचे स्मरण करूया, त्यांच्या साहित्याचे वाचन करूया, त्यांच्या विचारांचे चिंतन करूया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात आणूया.